नमस्ते. परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आपण आज बॉर्डर डिझाईन बघणार आहोत अगदी सिंपलमध्ये. त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. कारण आपण आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो, क्लासेस घेऊन येत असतो, नवीन नवीन डिझाईन घेऊन येत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथं सुरुवातीला मी नेक डिझाईन करून घेतलेला आहे, जो आपला पुढचा गळा असतो तो. तुमची जे नेक डिझाईन असेल किंवा माप असेल ते टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे बॉर्डरची लाईन करायची आहे. तर जरी वर्कची इथं मी लाईन टाकून घेत आहे. इथं मी टाकताना सिंगल लाईन टाकणार आहे. तुम्ही 2 किंवा 3 लाईन टाकू शकता, जसं आपल्याला आवडेल त्याप्रमाणे, किंवा शुगर बीड्सनीही तुम्ही सुरुवात करू शकता. तर असे खूप सारे बॉर्डर्सचे डिझाईन्स आपण घेऊन येणार आहोत, बुट्टा वर्क घेऊन येणार आहोत. तर इथं पूर्ण आपल्याला जरी थ्रेडचं वर्क करायचं आहे. इथं मी 2 तारची निडल घेतलेली आहे. 1 तारची निडलही तुम्ही घेऊ शकता. मला इथं 2 तारची निडल सोयीस्कर वाटते, त्यामुळे मी इथं 2 तारची वापरलेली आहे. आपल्याला 1 तारच्या निडलनी सोपं वाटत असेल तर 1 तारची निडल तुम्ही वापरू शकता. तर इथं शुगर बीड्स मी घेतलेले आहेत आणि शुगर बीड्सचं लोडिंग इथं मी करणार आहे. तर इथं मी पायपिंग वगैरे काही केलेलं नाही आहे. आपल्याला अगदी उभट असं उठावदार करायचं असेल लोडिंग, तर 1 लाईन शुगर बीड्सची टाकून त्यानंतर आपण इथं लोडिंग करू शकतो. त्यामुळं कसं आहे, उभट असं आपलं जे आहे उठावदार दिसायला लोडिंग मदत होते. तर इथं मी काही पायपिंग वगैरे केलेलं नाही आहे. थ्रेडची पायपिंगही करू शकता, शुगर बीड्सची करू शकता, किंवा कट पाईपची इथं पायपिंग करू शकता. जरदोजीची पायपिंगही आपल्याला इथं करता येते. तर 4-4 मनींचं इथं मी लोडिंग करत आहे. अशा प्रकारे लोडिंग केल्यानंतर खूप ब्रायडल असा लुक येतो आपल्या नेक डिझाईनला. 2 प्रकारची लोडिंगही करू शकता किंवा सिंगल लोडिंगही टाकून त्यानंतर साईडला आपल्याला बॉर्डरची डिझाईन करता येते. आणखी आपल्या एम्ब्रॉयडरी रिलेटेड काही शंका असतील, क्लासेसबद्दल काही शंका असतील तर मला तुम्ही विचारू शकता. माझ्या चॅनलवरती प्लेलिस्ट अवेलेबल आहे फ्री आरी क्लासची, तेही तुम्ही जाऊन चेक करू शकता. अगदी फ्रीमध्ये मोफत तुम्ही घरी बसून आरी एम्ब्रॉयडरी शिकू शकता. तर इथं अर्धा इंचाच्या अंतरावर माप टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला इथं कुंदन लावायचं आहे. इथं राऊंड शेपचे कुंदन मी लावणार आहे. त्यासाठी इथं B700 हा जो ग्लू असतो तो वापरलेला आहे, कारण प्लेटेड आहेत जे कुंदन आहेत ते. आपले साधे जे कुंदन असते त्यासाठी आपण फेविक्रिलचे वापरतो. तर इथं कुंदन आपल्याला लावून घ्यायचं आहे. तुम्ही कोणत्याही आकाराची यूज करू शकता, स्क्वेअर आकाराची यूज करू शकता, पान आकाराची यूज करू शकता. त्याप्रमाणे आपल्याला पुढची डिझाईन आकारानुसार करायची आहे. तर राऊंड शेप मी लावलेला आहे, त्यामुळे तर राऊंड शेपची डिझाईन येणार आहे. स्क्वेअर जर यूज केला तर स्क्वेअर टाईपची डिझाईन येणार. पान शेपचं यूज केलं तर पान शेपची डिझाईन येणार. तर इथं कुंदन लावून झालेलं आहे. त्यानंतर इथं मी शुगर बीड्सची लाईन टाकून घेणार आहे कडेनी कुंदनच्या. सगळ्या कुंदनला आपल्याला असंच या प्रकारे लाईन टाकून घ्यायचे आहेत. इथं थ्रेड मी यूज केलेले आहे पॉलिस्टर थ्रेड, कारण पॉलिस्टर थ्रेड ही सहसा अगदी कट होत नाही, आणखी वर्क करणाऱ्यालाही अगदी सोपं होतं. कॉटन थ्रेड कट होऊ शकते आणि थ्रेड जी आहे ती निडलमध्ये वारंवार अडकून कट होते, त्यामुळे तुम्ही पॉलिस्टर थ्रेड यूज केलेले आहे. तर इथं मी जे शुगर बीड्स टाकलेले आहेत त्याऐवजी तुम्ही कट पाईप यूज करू शकता, सिक्वेन्स यूज करू शकता, जरदोजीही यूज करू शकता. वेगवेगळे मटेरियल आपण आयडिया आपल्याला येऊ शकतात की कोणतं मटेरियल आपल्याला वापरायला पाहिजे आणि कोणतं मटेरियल छान दिसेल. साडीच्या कलर कॉम्बिनेशनप्रमाणेही तुम्ही तर मटेरियल यूज करू शकता.
तर इथं कुंदनची डिझाईन आपल्याला झालेली आहे. त्यानंतर आपण मणी टाकणार आहोत, कारण जे मोकळी जागा आहे ती भरून येण्यासाठी, कारण फॅब्रिक दिसत आहे पाठीमागं. तर ते फॅब्रिक दिसू नये, आणखी ब्रायडल लुक यावा, अगदी सोपी पण दिसायला सुंदर अशी आपण इथं बॉर्डर करत आहोत. त्यामुळं आपल्याला इथं जागा ठेवायची नाही आहे मध्ये, कारण त्याला ब्रायडल लुकही आलं पाहिजे आणि अगदी सिम्पलही असली पाहिजे. जे कमी वेळात तुम्ही ही बॉर्डर करू शकता. आता इथं एक 4 mm मनी टाकायचा आहे आपल्याला, आणखी शुगर बीट्स टाकायचं आहे आणि हे कवर करून घ्यायचे आहेत सगळे डिझाईन्स. परत मध्ये ही जी जागा शिल्लक आहे तिथंही आपण 4 mm बीट्स टाकणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या कुंदनच्या वरती शुगर बीट्स आणखी मण्यांचं जे आहे ते कवर करून घ्यायचं आहे. इथं मी 4 mm यूज केलेले आहेत मनी. तुम्ही 3 mm 2 mm जसं आपल्याला आवडेल त्याप्रमाणे यूज करू शकता, किंवा जे तुमच्याकडं अवेलेबल असतील त्याप्रमाणे तुम्ही ते यूज करू शकता, किंवा मोतीही यूज करू शकता. गोल्डन मनीऐवजी मोतीही टाकता येईल, मोतीही छान दिसेल. आणखी मध्ये जो जागा शिल्लक आहे तिथंही आपल्याला वर्क करून घ्यायचं आहे. इथं मी छोटे मणी टाकलेले आहेत. तर असेच बॉर्डर आपण आणखी डिझाईन्स घेऊन येणार आहोत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करायला नक्की विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणखी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच व्हिडिओ मी घेऊन येत असते खास तुमच्यासाठी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन डिझाईन घेऊन, एक नवीन बॉर्डर डिझाईन घेऊन.